नमस्कार, मी संकेत आवटे. आपल्यासोबत आहे मानसी. बेसिकली स्टोरी मानसीच तुम्हाला सांगेल. एक फायनान्शियल प्लॅनिंग आपण करतोय. खूप कमी बजेटमध्ये आपण काय करू शकतो हे आम्ही तिच्यासोबत डिस्कस करत होतो. हार्डली तिचं वय 22 आहे. ती इथे का आली, कशासाठी आली हे मानसीच तुम्हाला सांगेल. मानसी, वेलकम. स्वागत करतोय मी तुझं. तू मला सांग पहिला, तू इथंपर्यंत कशी पोहोचलीस आणि इथं येण्याचं रिझन काय होतं? हॅलो सर, माझं नाव मानसी जाधव. मी माझ्या बाबांसोबत लास्ट टाइम आले होते. त्यांना त्यांचं काही थोडंफार इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची होती. तुमच्या टीमने त्यांना योग्य गाईड केलं, त्यांना व्यवस्थित सजेशन्स दिले. ते मी ऐकलं. इथून जातच होते तोपर्यंत तुमच्यासोबत एक सेल्फी पण घेऊ आणि थोडंसं मला पण कोऑर्डिनेट करायचं होतं, म्हणून मी आले. आणि मला एक प्लॅनिंग पाहिजे, माझं फायनान्शियल प्लॅनिंग. मी आता माझं सध्या रनिंग एज आहे 22. ओके, तुझं आता वय 22 आहे आणि तुलाही विचार आला डोक्यात की फायनान्शियल प्लॅनिंग करावं, बिकॉज व्हिडिओज वगैरे तू बघतेस? हो, बाबा बघतात की तू बघतेस? दोघं पण बघतो. दोघंही बघताय. ओके, ग्रेट. तुला या वयामध्ये हे करावं वाटलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखर हे परफेक्ट एज आहे. खूप कमी लोकांना सुचतं हे आणि मुलींना तर खूप कमी. कारण बऱ्या प्रमाणात अजूनही आपण टिपिकल वातावरणात वागलेलो आहोत किंवा वाढलेलो आहोत. सो मुलींना खूप कमी वाटतं की मी स्वतःच फायनान्शियल प्लॅनिंग करावं. मुलं थोडंसं याकडे जास्त इन्क्लाइंड आहेत, पण आता सध्या जग बदललंय. आपल्याकडे रिचमीमध्ये वन ऑफ द बेस्ट फिमेल ॲडिशनचे अवॉर्ड्स आपल्याला मिळतात, कारण रिचमीमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टर महिला आहेत. हे मला सगळ्यांना सांगायला सुद्धा आवडेल. सो बेसिकली आता तुझं वय किती सांगितलं तू? माझं सर रनिंग 22 आहे आता. 22 वय आहे. हो. ओके, ठीक, फाईन. मला सांग, तू सध्या काय करतेस? जॉब करतेस की हो, जॉब करते. कधीपासून करतेस? एक 1 इयर झालेत. एक वर्षापासून? 1 वर्ष job झालेत. करतेस. हो. आणि सॅलरी किती आहे? सॅलरी माझी आता 17 पर्यंत जाते. ओके, तुझं क्वालिफिकेशन काय आहे? ग्रॅज्युएट आहे सर. ओके, आता या 17,000मध्ये एक्सपेन्स किती होतात आणि तू सेव्ह काय करतेस बेसिकली? एक्सपिरियन्स एक 3,000 पर्यंत होतात आणि घरी एक 4,000 रुपये देते मी. म्हणजे तू स्वतःसाठी एक 2-3-4,000 रुपये खर्च करतेस आणि घरी एक 3-4,000 देतेस. हो. सो नेट आपण राऊंड फिगर पकडूया की 10,000 रुपये सेव्ह होतात तुझे, हो. जे की आता खर्च होत नाही आहेत. बरं, तुझ्या अकाउंटला काही फंड्स आहेत आता सध्या सेव्हिंगमध्ये? 1 लाख रुपये आहेत. ओके, ते कुठे इन्व्हेस्ट वगैरे केलीस की सेव्हिंग अकाउंट? नाही, सेव्हिंग अकाउंटला आहेत. ओके, मी तर आता नंबर्स तुझे घेत जातोय. सो ब्रॉडर लेवलला 1 लाख रुपये आता तुझ्याकडे आहेत असं आपण समजूयात. हो. हे 1 लाख रुपये तुझे इन्व्हेस्टमेंट नाही आहेत, आपण करू शकतो, राईट? सो त्याची सुरुवात आपल्याला आता करायची आहे. आणि सेव्हिंग मी इमॅजिन करतोय की तू 10,000 रुपये कम्फर्टेबली सेव्ह करू शकतेस. हो, विच इज राईट? हो करू शकतेस? हो, करू शकतो. ओके, 10,000 मध्ये काही इश्यू नाही आहे. नाही. बिकॉज बाकी मला वाटतं तुझ्या फॅमिलीचं बर्डन तुझ्यावर आता सध्या एक्सपेन्सिव्ह सध्या नाही, नाही. कारण ते तुझे घरचे मॅनेज करतायत, हो. राईट? सो मे बी तुझा खर्च लग्नानंतरच चालू होईल. सो हो. आता मला वाटत नाही की नियर फ्युचर काय येईल, बिकॉज आता मी जस्ट तुझ्या वडिलांशी वगैरे आपण जे तुझं फॅमिली बॅकग्राऊंड जेव्हा मी बघितलं, सो मेजर एक्सपेन्स तर तुला काही नाही येणार असं मला वाटतं. हो. विच इज राईट? हो. ओके, लग्नाचा प्लॅन कधी आहे? काय तुझे गोल्स आहेत आणि काय काय नियर टर्ममध्ये गोष्टी येऊ शकतात? आता बघ, बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग जसं आता तू तुझ्या वडिलांचं ऑलरेडी बघितलीस की आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या, तुझ्या भावाबद्दल आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या, किंवा वडिलांचे रिटायरमेंट गोल्स वगैरे तुझ्याशी आपण डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. त्यांच्याशी केलं, तुझ्याशी केलं, ऑलमोस्ट सगळी फॅमिली तुझी होती समोर. पण आता मला सांग, तुझ्या असेच काहीतरी गोल असू शकतात, लाईक जसं तुझ्या बाबांच्या वयापर्यंत तू जाशील, राईट? तू रिटायरही कधीतरी होणार आहेस, तू जॉबही करणार आहेस, तुझ्या इन्क्रीमेंटही होणार आहेत, तू लग्नही करणार आहेस, तुला मुलंही होणार आहेत, तुझ्या काहीतरी डिझायर असणार आहेत, तुला काहीतरी हवं असणार आहे. सो काही गोष्टी आपण 1 बाय 1 आता नियर टर्म मध्ये एक एक येणार आहेत ना, अशा आपण डिस्कस करत जाऊ. सो ब्रॉडर लेवलला तुला काय वाटतं, नियर फ्युचर तुझा खर्च काय असेल? आता सध्या मला माझ्या लग्नासाठी म्हणजे फ्युचर लग्नासाठी प्लॅनिंग करायचं. आता सध्या चर्चा घरी तीच असणार हो. आहे की कधी एकदा लग्न होत आहे, हो. बरोबर? सो ठीक आहे, आता तुझं वय 22 आहे, 22 आहे. तर कधीपर्यंत लग्न करशील? एक 6 वर्षानंतर. म्हणजे ऑलमोस्ट 28, 27, 27, 28 रेंज मध्ये हो, हो. होत असतं. ठीक आहे, काय वाटतं तुला लग्नाला किती खर्च करशील तू? एक 5 लाखाच्या आसपास. म्हणजे मला घरातल्यांना काही खर्च एक्सपेन्सेस नाही करू द्यायचे, मला स्वतः करायचे आहेत. अच्छा, म्हणजे 5-1 लाखापर्यंत करणार, पण ते तू मी स्वतःच्या स्वतः पैशाने? करणार. हो. ओके, याचं रिझन? मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. मला माझ्या बाबांना म्हणजे माझ्या भावाचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावर ते खर्च करू देत. मला माझं लग्न माझ्या स्वतःच्या पैशाने करायचं. ओके, म्हणजे तो एक पार्ट तुला उचलायचा आहे. हा, मला एक पार्ट म्हणजे उचलायचं. तू ऍज पर माय थॉट प्रोसेस, ही तुझी जी सेव्हिंग होणार आहे त्यामधूनच आपण ते काढणार हो. आहोत, राईट? हो. बरं, मग एक 5 लाख रुपये तू जर आत्ता म्हणत असशील, आत्ताचे, राईट? आपण जे काही नंबर्स बोलणार ना, तू कन्फ्यूज होऊ नको. बेसिकली तू हा विचार कर, ती गोष्ट आज होणार आहे, म्हणजे आजच्या काळात किती खर्च येईल हे तू मला सांग. त्याच्या हिशोबाने आपण एक इमॅजिन करू की 5-6-10 वर्ष, 50 वर्षानंतर डाऊन द लाईन आपण जे काही डिस्कस करणार आहोत ना, ते नंबर्स आपण थोडेसे म्युच्युअली कॅल्क्युलेट करून माझं मी लिहितो. सो आता जर तुला एक 4-5 लाख रुपये खर्च करायचे असतील, तर मे बी 6 वर्षाने थोडेसे डबल वगैरे होतील.
म्हणजे एक 8 लाख आपण पकडूयात, होतीलच असं असं नाही, नाही. पण थोडंसं हायर साईडला आपण बघूयात. मी यामध्ये एक गोष्ट कन्सिडर केली आहे की तुझी इन्क्रीमेंट पण होत राहणार आहे. सपोज तुला सॅलरी आता 18,000 आहे ना, हो. सो यामध्ये हार्डली तुझी 10% जरी सॅलरी वाढली तरी 1,800 रुपये वाढणार आहेत. 10,000 तू सेव्ह करतेस. हो. जर तुझी सॅलरी 10% वाढते ना, तर तुझं सेव्हिंग पण 10% वाढायला पाहिजे. हो. आणि हे जनरली सगळ्यांना अप्लाय होतं. जर आता सॅलरी तुमची 10,000 असेल, त्यामधले तुम्ही 1,000 रुपये सेव्ह करताय. मी ब्रॉडर लेवलला सांगतोय, जे फॅमिली पण मॅनेज करतायत, मोर द मेल साईडला एक्सपेन्सेस जास्त असतात, कारण फॅमिली मॅनेज करणं, कुटुंबाचा सगळा खर्च बघणं आणि मग त्यानंतर सेव्हिंग करणं. सो या केसमध्ये समज एखादा व्यक्ती 10,000 कमवतोय, तर तो 1,000 2,000 रुपये सेव्ह करतोय. त्याची सॅलरी 10% वाढली म्हणजे 1,000 1,500 2,000 वाढते. त्यामध्ये त्याला फक्त 200 रुपयांची गुंतवणूक अजून वाढवायची आहे. लाईक तुझंही सेम असेल, तुझी सॅलरी 10, 15, 20% पण वाढेल, बिकॉज बेस्ट परफॉर्मर असशील तर 25% पण तुझी सॅलरी कधीतरी ग्रो होणार आहे, कधीतरी 10 होणार आहे, कधीतरी 15 होणार आहे, कधीतरी तू जॉब स्विच करशील, त्यावेळेला मे बी तुझी सॅलरी 30, 35, 40% हाईक मिळेल, राईट. अशा केसमध्ये मी इमॅजिन करतोय की दरवर्षी फक्त 10% ग्रोथ करशील तू. तू जर 1,000 इन्व्हेस्ट करतेस तर पुढच्या वर्षी 1,100 रुपये, त्याच्या पुढच्या वर्षी 1200-1250 रुपये, एवढीच ग्रोथ होणार आहे 1 वर्षानंतर. ते पण क्लिअर आहे तुला इथे? हो. सो याला म्हणतात स्टेप अप SIP. सो पहिल्या महिन्यात आपण इमॅजिन करतोय की तू 10,000 सेव्ह करतेस आणि तिथून तुझी ग्रोथ होत जाते. Okay. आणि आफ्टर द एज ऑफ 28 आपण 6 वर्ष बी स्पेसिफिक पकडू, मे बी ते थोडंसं 1 वर्ष पुढे मागे काही असेल, हो. कारण लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात असं म्हटलं जातं. सो मी इथे लिहितोय 8 लाख रुपये. ओके, त्यानंतर तुला काय वाटतं, तुझा काय एक्सपेन्स असेल? लग्नानंतर एखाद दुसरी टूर पण मी करू शकते, अच्छा, म्हणजे थोडंसं फिरायला फिरायला वगैरे. हा. ओके, काय जनरली एक्सपेन्स असेल हा, काय वाटतं तुला? म्हणजे खूपच जास्त असं एकदम फिरायला आवडत असं काही आहे तुझं एकदमच, म्हणजे तरी 1 लाखाच्या आसपास. मॉडरेट? हा. ओके, 1 लाखाच्या आसपास वगैरे स्पेंडिंग होऊ शकतं. हो. आफ्टर मॅरेज, हा. राईट. हो. त्यावेळेला आपल्याला ते कमी करायचे आहेत. मग मी मला वाटत नाही की ते जास्त काही लोड देईल तुला. मी इथं 1 लाख रुपये तुझे विड्रॉल केले 7 वर्षानंतर, मे बी 8 वर्षानंतर 1,000 लाख रुपये केले, 9 वर्षानंतर 1,000 लाख केले. दिस इज ऑल अबाउट युअर टूर. हे सोडून अजून काय असेल तुझे एक्सपेन्स, काय वाटतं तुला? नाही, मग त्याच्यानंतर मला पुन्हा एकदा फ्युचर प्लॅनिंगच करायचं आहे माझ्या मुलांसाठी. हा, म्हणजे चाइल्ड असतील, हो. होईल, मुलं होईल. सो आपण एक समवेअर अराउंड टेंटेटिव्ह पकडूयात की जनरली टिपिकल इंडियन मिडल क्लास लोकांमध्ये 2 मुलंही असतातच, राईट. हो. सो 1-2 वर्षांमध्ये आपण पकडू की तुझ्या वयाच्या 30 पर्यंत तुला 2 मुलं असतील, किंवा 31-32 पर्यंत हार्डली असतील. हो. सो आता तुझं वय 22 असेल, हो. तर 30 पर्यंत म्हणजे 8-10 वर्षाच्या दरम्यानी समजा 2 मुलं आहेत, त्यांचा एक्सपेन्स असणार आहे. हो. पण त्यांचा एक्सपेन्स मला सांग, लगेच काय आपल्याला सेव्हिंग मधून काढायची गरज आहे? नाहीये. नाही, पण त्यांचं जे हायर एज्युकेशन असेल आफ्टर 10th किंवा आफ्टर 12th, त्यानंतर मला ते हायर major एज्युकेशन, expense असणार. तो मेजर एक्सपेन्स असणार. मग त्याच्यासाठी मग मी इन्व्हेस्टमेंट करू शकते. म्हणजे त्यांची जर एक्सपेक्टेशन मुलांची, मे ते काय करतील वी डोंट नो, पण खयाली पुलाव आता आपण पकवतोय हो. की जर समजा त्यांनी काहीतरी मेजर मोठी काहीतरी गोष्ट करायची ठरवली तर खर्च जास्त जाऊ शकतो, राईट. हो. सो काय वाटतं तुला, म्हणजे मुलांचं एज्युकेशन मॉडरेट लेवलला करायचंय तुम्हाला की खूपच चांगलं करायचंय? तरी ज्या वेळेला त्यांचं 10th पास असेल त्यावेळेला माझ्याकडे 20 लाख तरी असायला पाहिजे, 10-20 लाख असायला पाहिजे आत्ताच्या हिशोबाने. हा, आताच्या हिशोबाने. कारण चांगल्या लेवलचं हा, करायचं असेल तर. हो. 20-1 लाख रुपये म्हणलं ना, तर तुला हार्डली त्यावेळेला, आता तुझं वय आपण 22 22, हो. बरोबर आहे. चिल्ड्रन एज्युकेशन म्हटलं तर तुझं त्यावेळेला वय कदाचित 50 असेल, कारण तू 30-32ला मुलं होणार, हो. आणि नंतर मग त्यांच्या 18व्या वर्षी खरे खर्च येणार आहेत. मग आपण ते 50व्या वर्षी जर आपण पकडलं तर इथून पुढे 28 वर्षांनंतर समवेअर अराउंड 20 लाख रुपयांचा मे बी एक्सपेन्स, मी 70 लाख पकडेन. ओके. ठीक आहे, त्यावेळेला कदाचित 70 लाख रुपयाची तुला नीड असणार आहे. सो मी तर 70 लाख रुपये तुझा एक्सपेन्स पकडलाय. ओके. तुला काय वाटतं, ही जी 10,000ची SIP तुझी सुरू आहे 28 वर्षानंतर, 70 लाख रुपये विड्रॉ केल्यानंतर तुझ्या हातामध्ये काय अमाऊंट शिल्लक राहील? किती लाख रुपये असतील असं तुला वाटतं? काय अंदाज तुझा, काही अंदाज? एक 10-20 लाख. 20 लाख रुपये, 70 लाख रुपये काढल्यानंतर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तू आता इन्व्हेस्टमेंट करतेस, ओके. 10% त्याला वाढवतेस. येत्या 28 वर्षांनंतर तू त्यामध्ये 1-1 लाख रुपये काढलेस, लग्नासाठी खर्च केला, ब्ला ब्ला सगळ्या गोष्टी झाल्या, 70 लाख रुपये पण काढले, हो. शिल्लक राहतात 7,57,00,000 रुपये. जस्ट इमॅजिन, 7,57,00,000 लाख रुपये. ह्यूज अमाऊंट आहे. हो. इमॅजिनेशनच्या खूप आहे. हो. बरोबर ना? हो. त्याच्या निम्मी जरी राहिली तरी सुद्धा ही मोठी अमाऊंट होती. ठीक आहे, हे झालं चाइल्ड एज्युकेशनसाठी वन टाइम आपण विड्रॉ केलं. हो. त्याच्यानंतरही एक्सपेन्सेस तुझे येऊ शकतात बरेच. येऊ ऍज अ फॅमिली, म्हणजे तू तर मॅरिड असणारच, हो. तुझ्या सपोर्टसाठी तुझी पूर्ण फॅमिली पण असणार आहे, राईट. म्हणजे मे बी तुझे फ्युचर
वुड बी सासू सासरे असतील किंवा तुझा हस्बंड असेल, जे कोणी असेल ते सुद्धा अर्न करत असणार आहे. हो. असं नाहीये की एकटीवर तुझ्या सगळं हो. बर्डन येणार आहे. सो अजून काय एक्सपेन्स असू शकतात असं तुला वाटतं, किंवा तुझे काय अजून गोल्स आहेत? रिटायरमेंटसाठी पण मला प्लॅन करायचा आहे. ओके, अजून काय असू शकतं? जर माझी ओन बाईक असेल घ्यायची, मला ती पण मी घेऊ शकते. बाईक आणि कार वगैरे हां, तुला घेऊ शकते. स्वतःची असायला पाहिजे असं हो. तुला वाटतं. आणि रिटायरमेंटचा एक्सपेन्स तो पण कव्हर तोही व्हायला. हा, असू शकतो. राईट. आता या दोन गोष्टी लक्षात घे. मेजरली बऱ्या प्रमाणात, म्हणजे आता ही थॉट प्रोसेस तुला आवडेल नाही आवडेल हा नंतरचा पार्ट आहे. पण मेजरली जेव्हा आपण लग्न करतो, अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असेल, काही असेल, समोरची पार्टी थोडीशी सेटल्ड हे असतेच. हो. म्हणजे मुलगा कमवता तर असायलाच पाहिजे. अशाच कुठल्या वेल्या मुलग्याबरोबर मेजरली लग्न होत नाही, बरोबर आहे ना? सो तोही कमवत असणार आहे, त्याचंही घर असणार आहे, कार असणार आहे. आय नो की तुझंही डिझायर असणार की मला स्वतःच्या पैशाने ते घ्यायला पाहिजे, बट ऑलरेडी ते सगळं तिथं असणार आहे. राईट. सो तुला काही घर वगैरे तर मला नाही वाटत की घ्यायची गरज पडेल. हो. पण एक गोष्ट आहे, आपण त्याला थोडंसं निगेटिव्हली घ्यायला पाहिजे. नाण्याच्या दोन बाजू असतात, एक तर पॉझिटिव्ह बाजू पण असते आणि निगेटिव्ह बाजू पण असते. सो यू हॅव टू थिंक बोथ लेवल की काही होऊ शकतं. जसं आपण सगळं आता पॉझिटिव्ह बघितलं, तसं काही निगेटिव्ह पण असू शकतं. त्या गोष्टींची पण आपण चर्चा करूयात. कारण ही जी अमाऊंट तुझी चांगली पुढे दिसते, भले आता तुम्हाला या अमाऊंट दिसत असतील खूप मोठ्या, मी शूट घेतोय म्हणून मी तुमच्याकडे बघून हो तुमच्यासाठीच बोलतोय, भले तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल, हे 4 कोटी 5 कोटी 30 वर्षानंतरची अमाऊंट तुम्हाला दिसते, पण ही महागाई तिप्पट झालेली असणार आहे. लक्षात घ्या, ऑलमोस्ट दर 10 वर्षांनी महागाई डबल होते. हो. 10 12 13 वर्षात. राईट. हो. सो त्यावेळचे 3-4 कोटी म्हणजे आताचे 1 कोटी असणार आहेत. बरं, आता यामध्ये काही लोकांना वाटेल की मी खूप निगेटिव्ह पण बोलतोय, पण काही निगेटिव्ह प्रकार आपण खूप बघतोय. माझ्याकडे अशा अनेक महिला रिचमी प्लॅटफॉर्मवर इन्व्हेस्टेड आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतोय, करतोय. पुरुष पण आहेत, नो डाऊट. पण बरीच आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बोलतो, पुरुषांबद्दल प्लॅनिंग आपण बरेच केलेत. खूप कमी महिला कॅमेऱ्यासमोर येतात किंवा बोलायचं पण धाडस करतात. आता तू ते मानसी केलंयस, त्याबद्दल तुझे आभार. आणि याचा सपोर्ट बऱ्याच मुलींना होणार आहे. सो होतं काय की मे बी पुढे जाऊन फॅमिलीमध्ये काही क्लॅशेस होऊ शकतात किंवा फॅमिलीमध्ये इश्यूज क्रिएट होतात. बऱ्याच ठिकाणी मी एटीपीडीच्या केसेस बघितलेत, म्हणजे परमनंट डिसॅबिलिटी, हजबंड ट्रॅव्हल करत असतो, अचानक काहीतरी घरी इश्यू क्रिएट होतात, मेजर हॉस्पिटलायझेशन होतं, तिथं फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात, नोकरी जाते, अशा अनेक गोष्टी असतात. सो अशा गोष्टींना काउंटर करण्यासाठी तुमच्याकडे काही फंड्स असणं गरजेचं आहे, विच इज कॉल्ड, एकतर इमर्जन्सी फंड हा वेगळाच प्रकार झाला. राईट. आता तुझी अमाऊंट ही एवढी चांगली झाली आहे ना, यातून काही अमाऊंट तुझी एफडीमध्ये वगैरे असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असेल किंवा फिक्स्ड ॲसेटमध्ये असेल, जी इमर्जन्सीसाठी काम करेल. सपोज घरी काही इमर्जन्सी आली, तुला एक 10 लाख 20 लाख 30 लाख रुपये पाहिजे, एखादं ऑपरेशन आहे, देव करो काही होऊ नये तुमच्या घरी कोणालाही, पण समज काही इश्यूज क्रिएट झाले, तर त्या केसमध्ये तुझ्याकडे फंड्स असणं गरजेचं आहे. आणि ते फंड्स आपण त्या इमर्जन्सी फंड्समधून विड्रॉ करायचे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय आहे की जर काही मिसहॅपनिंग झालं तर त्या केसमध्ये काय करणार? अशा काही केसेस कधी बघितलेस तू समाजात किंवा जवळ आसपास? तुला काही माहिती आहे कोणाच्या फॅमिलीमध्ये त्या स्त्रीवर सगळा भार पडलाय? हो, बघितलेत. मी पण हा विचार केलाच नव्हता. तुम्ही सांगितलंच हे बरं आहे. मी हा विचार केलाच नव्हता की हा पण एक्सपेन्सेस येऊ शकतो किंवा असं पण माझ्यासोबत होऊ शकतं. ठीक आहे. देव करो हे तुझ्या बरोबर होऊ नये, पण हो, पण आपण विचारात घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो, अशा काही अगदी. केसेस कधी ऐकलेस? हो, ऐकलेत. काय झालं होतं? आमच्या एक शेजारीच काकी होता. त्यांचं पण रुटीन चालू होतं, जसं मी प्लॅन केलं होतं तसं पण त्यांनी एक छोटंसं प्लॅनिंग केलं होतं. पण मी जसा विचार केला नव्हता की भविष्यात असं आपल्यासोबत होऊ शकतंय, सेम त्यांनी पण हा विचार केलाच नव्हता की त्यांच्यासोबत असं काही होईल. सेम त्यांच्यासोबत असं झालंच आणि त्या विचारात पडल्या की एकदम काय करायचं, कारण त्यांचा पूर्ण ब्लँक झाला. त्या काय झालं होतं? सेम त्यांचे मिस्टर ट्रॅव्हलिंग, म्हणजे त्यांचं मार्केटिंगचंच काम होतं. ते असंच बाहेर होते आणि त्यांच्यासोबत पण परमनंट डिसेबिलिटी आली. ते पूर्ण जॉबलेस झाले. त्या पण त्यांचा जॉब चांगला आहे म्हणून त्या घरीच होत्या. त्यामुळे त्यांचं एज्युकेशन असून त्या जॉबलेस होता, त्यामुळे त्यांना काहीच एक्सपिरियन्स नव्हता. इन्कम चांगला आहे म्हणून त्या जॉब करत नव्हत्या. ओके. त्यामुळे त्या पूर्णपणे ब्लँक झाल्या. त्यांचं पण पूर्णपणे त्यांचं काही इन्शुरन्स किंवा काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांचा पण पूर्णपणे इन्कम थांबला. मॅमचा पण पूर्णपणे त्या इन्कम थांबला. त्यामुळे त्यांना पुढे काहीच करायचं, काहीच कळत नव्हतं. ग्रेट. सो ही हॉरिबल सिच्युएशन आहे. हो. कारण नंतर परत शून्यातून सुरुवात करावी लागते. इव्हन आपल्या ऑफिसमध्ये पण आम्ही काही केसेस बघितलेत आणि काही महिलांना आम्ही बघतो. आणि ज्या मुली आहेत तुझ्या वयाच्या, दे आर डुईंग रिअली ग्रेट. खूप चांगला जॉब पण करतायत, मेहनत करतायत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, इंडिपेंडेंट आहेत, सगळं ठीक आहे. पण एका ठराविक वेळेनंतर जेव्हा मुलं वगैरे होतात ना, त्यावेळी मेजरली मी ऑब्झर्व केले की त्या जॉब वगैरे क्विट करतात. कारण
पुरुषांपेक्षा त्यावेळेचं स्ट्रगल खूप हेवी असतं, कारण त्यांना घर मॅनेज करायचं आहे, हो. मुलं मॅनेज करायचे Correct. आणि ऑफिस पण मॅनेज करायचं आहे, हो. आणि हे सगळं ट्रॅव्हल करून करावं लागतं. असं नाही की मी घरी बसून जॉब करतोय आणि ते होतं, एवढं सोपं नाहीये. हो. त्यामुळे हॅट्स ऑफ टू ऑल वुमेन्स, कारण त्यांना जॉब करत ज्या महिला हे सगळं मॅनेज करतायत हे काबिले तारीफ आहे. कारण पर्सनली माझं मत विचारत घेशील, मला तरी पॉसिबल होणार नाही की ती मुलं पण सांभाळा, घर सांभाळा, जेवण करा आणि प्लस जॉब पण Job करा. पण करा. हे खूप हेवी काम आहे. कारण मी स्वतः जेव्हा ऑफिसमधून घरी जातो, मला पहिला बेडचं दर्शन घ्यावं लागतं, मी झोपलेलो असतो, कारण मी एवढा एक्झॉस्ट होतो. पण महिला परत घरात जाऊन जेवण वगैरे करतात, मुलांना सांभाळतात, विच इज ह्यूज टास्क. अशा केसमध्ये जर प्रेशर आलं फॅमिलीचं किंवा असं काही मिसहॅपनिंग झालं तर ते खूप डेंजरस असतं. सो यातून तुला 2 गोष्टी कळाल्या. एक, आजारपण हो. जी न सांगता येतं, आणि मृत्यू हा पण न सांगता येतो. सो तुला 2 गोष्टी करायच्या आहेत. आता पहिला, तू तर एकटीच आहेस आता हो, सध्या ऍज आता अ फॅमिली. हो. तुझी फॅमिली आहे, दॅट इज डिफरंट पार्ट, कारण तुझ्या वडिलांचं आपण सगळं प्लॅनिंग ऑलरेडी केलेलं आहे. सो तुला तुझा लाईफ कव्हर एक वेगळा घ्यायचा आहे आणि हेल्थ कव्हर एक वेगळा घ्यायचा आहे. म्हणजे काय, हेल्थ कव्हर तुझा आजारपण बघेल, हो. म्हणजे जर काही आजारपण आलं, हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. आणि एक उत्तम गोष्ट पण आहे यामध्ये, असे काही प्लॅन्स आहेत. आता तुला माहिती आहे तू लग्न करणार आहेस, हो. हे तर तुला मान्य आहे. हो. हा पण तुझा माइंडसेट ऑलरेडी बिल्ड आहे की मला मुलं पण होणार आहेत भविष्यात. हो. सो ते एक हॉस्पिटलायझेशन, मला माहिती असणार हॉस्पिटलायझेशन आहे, 2 लाख रुपये कुठेच गेलेले नाहीत एक डिलिव्हरीसाठी, हो. राईट. हो. तो सुद्धा खर्च हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होऊ शकतो. सो सांगण्याचा मुद्दा काय आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे पण ते प्लॅन मध्ये नाहीये. नाहीये. हा. मग उपयोग काय, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं, आता तू हे करतेस हे बेस्ट आहे का, तर तुला माहिती आहे तुझे एक्सपेन्स कुठे येणार कुठे आहे. कुठे. मग तू घेतानाच हेल्थ इन्शुरन्स असा घ्यायचा ज्यामध्ये मॅटर्निटी कव्हर पण आहे. ओके. म्हणजे मला माहिती असणारा खर्च, जस्ट इमॅजिन तुझ्या वयाच्या मुलीचा हेल्थ इन्शुरन्स हार्डली 15,000 रुपयामध्ये येतो, फक्त 15,000मध्ये 10-10, 20-20 लाखाचं बिल कंपनी भरते, तुला एकही रुपया भरावा लागत नाही. काय वाटतं तुला? खूप छान. हा. सो ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होईल की तुझा खर्च एकतर तिथं नील होऊन जाईल, आणि दुसरी गोष्ट टर्म इन्शुरन्स, तुला हार्डली टर्म इन्शुरन्स 10-15-20 हजारामध्ये मिळतो. म्हणजे इयरली 40-50-1,000 रुपये तू आता स्पेंड केलेस ना, स्पेंड पण म्हणता येणार नाही, ह्याला इन्व्हेस्ट म्हणता येईल. कारण हार्डली 20,000 इमॅजिन करणं, आणि 1 वर्ष जरी भरत गेलीस ना तू, तरी 4-5 लाख रुपये खर्च होणार नाहीत. पण हार्डली 2 डिलिव्हरीचे 4-5 लाख रुपये इथूनच कव्हर होतात. हा एक बेसिक खर्च झाला. देव करो तुझ्या तब्येतीला काही होऊ नये, पण सगळा खर्च कंपनी करते. आणि दुसरी गोष्ट काय असतं की यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप असतात, ते फ्री असतात आणि इन्क्लुडेड इन युअर प्रीमियम असतात. तू जे पैसे भरतेस ना, त्यामुळे काय होतं की आपण कधीही स्वतःच्या पैशातून हेल्थ चेकअप करायला नाही जात. हो. आता मी लोकांना पण विचारेन, सगळे जे कोणी बघताय, तुम्ही किती वेळेला स्वतःचं हेल्थ चेकअप करताय? ब्लड, वेगवेगळे आपले चेकअप असतात, हे सगळं किडनी चेक वगैरे, आपण बऱ्याच गोष्टी असतात बॉडी चेकअप मध्ये, फुल बॉडी चेकअप म्हणू शकतो आपण त्याला. किती वेळेला करताय? तू कधी केलंयस? नाही. नाही केलंय. हा, यंग आहेस, मान्य आहे, हो. पण हे करणं गरजेचं आहे. आणि आय एम शुअर की जसं मी तुझ्या वडिलांशी डिस्कस केलं तेही करत नाहीत. हो. बेसिकली हे चुकीचं आहे, हे करायला पाहिजे. यामुळे काय होतं ना, काही डिझीज आपल्याला जेव्हा असतात ते अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात आणि लगेच आपण त्याला क्युअर पण करू शकतो. माझे बरेच क्लायंट आहेत, नो डाऊट त्यांना हेल्थ इन्शुरन्समधून ते सगळं कव्हर झालं, ओके. पण जेव्हा त्यांचा हेल्थ इन्शुरन्स नव्हता, असे काही क्लायंट आहेत, नाही सर मला फक्त मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, मान्य आहे, हेल्थ इन्शुरन्स नव्हता आणि कॅन्सर योग्य वेळी डिटेक्ट झाला नाही, तो स्टेज 2 मध्ये गेला, जास्त सिव्हिअर झाला, इग्नोर करणं, या सगळ्या गोष्टी, आणि जग बदललंय. त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी स्वतःची घ्यायला पाहिजे. सो तुझी हेल्थ कव्हर झाली, लाईफ कव्हर झाला. आता आपल्याला मेजरली फोकस करायचं आहे की तुला आफ्टर रिटायरमेंट, आपण इमॅजिन करूया की तुझ्या 60व्या वर्षी तू रिटायर्ड होतेस. हो. आता वय तुझं 22 म्हणजे 22 मला वाटतंय 38 हा, वर्षांनंतर वर्षानंतर. तू रिटायर्ड होशील. हो. सो मी अजून थोडंसं खाली जातोय, 38व्या वर्षी इथून तुझा इन्कम पण बंद होईल. बाय डिफॉल्ट आपण एक्सेल मध्ये पण तसे फॉर्म्युलेस लावलेत की 60व्या वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट बंद बंद होते. होणार. हो. आत्ता तुला काय वाटतं, आजच्या घडीला घर प्युअर घर चालवण्यासाठी किती खर्च येतो नॉर्मल? 10-20 हजार. 20,000, राईट. म्हणजे तुझा ग्रॉसरी हे ते बेसिक हो. गोष्टी. अजून थोडंसं इकडे तिकडे जर म्हटलं तर 30-35 हजार रुपये हा. घरचा खर्च असेल, प्युअर खर्च घर चालवण्यासाठी. हो. सो आपण इमॅजिन करूया त्या वेळेला तुला थोडंसं, तू म्हणतेस की रिटायरमेंटला पण आणि सगळं तुझ्यावर बोज आहे असं पण आपण समजूया, हा. 2-1 लाख रुपये इझिली तुला मंथली लागतील पूर्ण तुझं घर चालवण्यासाठी, पूर्ण तुझी फॅमिली चालवण्यासाठी. मुलांचं इकडे तिकडे थोडंफार तो बर्डन तुझ्यावर नसणार आहे त्यावेळेला, बिकॉज ते मोठे झालेले असणार आहे. ते स्वतःच आता जे मी तुझ्याशी डिस्कस करतोय, मे बी त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर डिस्कस करत असणार आहे. आणि मला वाटतं ही वेळ पण येणार नाही, कारण त्यात तू एक्सपर्ट झालेली असणार आहे तोपर्यंत, राईट. सो मी इमॅजिन करतोय की 2-1 लाख रुपये
तुला मंथली स्पेंड करावा लागेल त्यावेळेला. सो ते जरी आपण करत राहिलो, तुझं 38 वर्षानंतर 60 वय असणार आहे. त्यावेळेला तुझा बँक बॅलन्स किती असेल असं तुला वाटतं? जो मगाशी 4-5 कोटी आपण बघितला होता, काय 7 कोटी, हो. किती झाला असेल 60व्या वर्षी? त्यावेळी जर 7 कोटी असेल तर आणि एक 2 कोटी ऍड झाले असतील. नाही, 34 कोटी रुपये अरे तुझ्या 60व्या वर्षी हा बॅलन्स होईल. पण 2 लाख रुपये जरी तू विड्रॉ करत राहिलीस ना, तरी सुद्धा 100 कोटीपर्यंत वगैरे तुझा कॉर्पस जाऊ शकतो. आता हे नंबर ऐकताना खूप ह्यूज वाटतं. लोकांना वाटतं अरे नाही, हे तर इम्पॉसिबल आहे. आता तुम्ही जर तुमच्या इव्हन तुम्हाला पण मी सांगेन, जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारलं 1 करोड रुपये आकडा, ते आता सुद्धा म्हणतात अरे काय मूर्खासारखे आकडे मोठे मोठे बोलतोस. माझी आजी मला सारखं म्हणत असते, अरे 1 कोटी 2 कोटी तुम्हाला काय खेळणं वाटतं का? लाखात आकडे बोलताय. आम्ही 4 आणि 8 आणि पैशात बोलत होतो, त्या आण्यात बोलत होतो वगैरे वगैरे. जग बदलत आहे, महागाई पण वाढते. तुम्हाला वाटतं आता 1000 आणि लाख आपल्याला नॉर्मल वाटतात. तुझ्या रिटायरमेंटला करोडो रुपये हे नॉर्मल असणार आहेत. कारण एक ठीकठाक कार परचेस करण्यासाठी सुद्धा तुला एखादा करोड रुपये स्पेंड करावं लागेल. जी कार आता 10-1 लाखांमध्ये येते ती आरामात 1 कोटीला येणार आहे. त्यामुळे 1-2 कोटी तर असेच बोलणं सुरू होईल त्यावेळेला. त्यामुळे आत्ता आपल्याला हे नंबर मोठे वाटतात, पण त्यावेळचे नंबर हे छोटेच असणार आहेत. सो एनिवे, ब्रॉडर लेवलला 100-1 कोटीची मालकीन आफ्टर रिटायरमेंट तू होणारच आहेस आणि लवकरात लवकर तू करोडपती पण होणार आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आणि तू थोडंसं धाडस करून समोर बसलीस, बोललीस आणि इतर लोकांना याची मदत व्हावी यासाठी तू एफर्ट्स लावलीस, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच सर. मी जो विचार केला नव्हता किंवा जे माझ्याकडे इमॅजिनेशन नाहीये ते पण तुम्ही मला सांगितलं. मी फक्त एक बेसिक लग्न, टूर आणि मुलांचं शिक्षण एवढाच विचार केला होता. तुम्ही ऍडिशनल काही गोष्टी असू शकतात याची पण इन्फॉर्मेशन दिली. मी नक्कीच लवकरात लवकर ही इन्व्हेस्टमेंट चालूच करणार आहे. तुमच्या टीम सोबत मी कोऑर्डिनेट करते लगेचच आणि माझी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करते. ग्रेट, थँक्यू सो मच. बाय, टेक केअर. तुम्हालाही जर हा प्लॅनिंगचा पार्ट आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.